जय श्रीराम. कशा प्रकारे जय श्रीराम उत्साह जो शिगेला पोचलाय. मी सगळ्यांचा आभारी आहे. प्रचंड उत्साह. तुमच्या खात्यात पैसे जमा झाले तर हात वर करा. किती लोकांचे पैसे जमा झाले? अरे वा, भरपूर लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले, पण काही लोकांचे हात खाली. जय श्रीराम. कशा प्रकारे जय श्रीराम उत्साह जो शिगेला पोचलाय. मी लाडक्या बहिणींसाठी आली खुशखबर. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी अखेर मोठं काम करूनच दाखवलं. महिलांनी आभार देखील मानलेले आहेत. होय, लाडक्या बहिणींसाठी आता प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी हरकत नाही. लाडक्या बहिणींना खूप दिवसापासून प्रतीक्षा होती. हप्ता कधी येईल, आज येईल का उद्या येईल, मात्र आता ही अखेर प्रतीक्षा आहे शिंदे साहेबांनी संपवून टाकलेले असून मोठा निर्णय जाहीर झालेला आहे. व एकच लाभ नाही तर आता 3 लाभ हे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. सर्वात मोठी खुशखबर ही लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून आता आलेली आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी पाहायला मिळेल. आता 9 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा वाटप होणार आहे. कोणते 9 जिल्हे आहेत ती नावे देखील सांगणार आहे. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाही. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकले की लाडकी बहीण योजनेचे अपडेट रोजची रोज तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. तसेच तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. तर चला पाहूया सविस्तर अपडेट. अखेर सरकारचा मोठा निर्णय झालेला असून आता सर्वात महत्त्वाची बातमी ही आता एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून आलेली आहे. आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला 3 योजनेचा लाभ मिळेल. आता 3 कोणत्या योजना आहेत ते तुम्हाला सांगतो. त्याबाबत आपण सविस्तर पाहणार आहोत. पहिलं तर झालं. आता इकडे बघा खाली काय आहे. 3 भेटवस्तू ह्या लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहेत. म्हणजे लाडक्या बहिणींना आता दिलासा देण्यासाठी सरकार 3 भेटवस्तू देणार आहे. हा एप्रिल महिन्यामध्ये ही खुशखबरच म्हणावं लागेल. तशातच आता एप्रिलचा हप्ता व मेचा हप्ता याबाबत दिलासा देणारी बातमी 9 जिल्ह्यात आलेली आहे. 9 जिल्ह्यात पूर्ण तयारी झाली असून आता कोणत्याही क्षणी मेसेज देखील येऊ शकतात. आता कोणत्या 9 जिल्ह्यात हे पैसे सर्वात आधी येत आहेत तसेच आता त्या 9 जिल्ह्यांची नावे देखील मी सांगणार आहे. तुमच्या जिल्ह्याचं देखील त्यामध्ये नाव असू शकतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लगेच अपडेट पाहायला मिळेल. आता 3 वस्तू ह्या लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यात आता 3 वस्तू भेट मिळणार व जी काय रक्कम असेल ती बँक खात्यात थेट देण्यात येणार आहे. डीबीटीच्या माध्यमातून एप्रिल मेचा हप्ता येणार आहे. तर इकडे बघा 9 जिल्ह्यामध्ये वाटप झाले मंजूर. अखेर वाटपाला मंजुरी मिळाली असून या 9 जिल्ह्यामध्ये जेवढी रक्कम लागणार होती तेवढी रक्कम आता सरकारपर्यंत जमा झालेली आहे. आता थेट ही 9 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहे. आता हे 9 जिल्हे होताच लगेचच काही तासानंतर पुढचा 9 जिल्ह्याचा टप्पा यामध्ये जाहीर करण्यात येणार आहे. आता ते पुढचे 9 जिल्हे देखील कोणते असतील ते तुम्हाला सांगणारच आहे. आता केव्हा हे मेसेज येतील, कोणत्या क्षणी मेसेज येणार आहे तिकडे बघू शकता. आजच्या या महत्त्वाच्या दिनानिमित्त लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून आता प्रतीक्षा करायची गरज नाहीये. तुम्हाला आता प्रतीक्षा करण्याचं काही काम नाहीये. जर आज पैसे आले नाही तर कोणती तारीख आहे, सरकारने कोणती तारीख सांगितली आहे त्या तारखेला तुमच्या बँक खात्यात पैसे येतील. ती तारीख देखील आपण पुढे पाहणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा. आता केव्हाही मेसेज येणार असून या 9 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात थेट हे पैसे जमा केले जाणार आहेत. 4200 रुपये ही अशी रक्कम देखील आता पाहायला मिळू शकते. होय, 4200 रुपये ही एक आता लाडक्या बहिणीसाठी दिलासा देणारीच खुशखबर म्हणावं लागेल. आता उशीर झाल्यामुळे काळजी नसावी. खाली बघू शकता. उशीर झाल्यामुळे काळजी नसावी. आजपासून उशीर नाही. आता थेट महिलाच्या बँक खात्यात पैसे व त्यासोबत 2 भेटवस्तू देखील मिळणार आहेत. तर यामध्ये पहिला विचार केला तर मोठी खुशखबर आलेली आहे. पहिली म्हणजे इकडे बघा. इथे तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल पहिली भेटवस्तू म्हणजे आता लाडक्या बहिणींना 1 सिलेंडर मिळणार आहे. 1 गॅस सिलेंडर हे लाडक्या बहिणींना आजच्या दिनानिमित्त आता थेट मिळणार असून लाडक्या बहिणींना 1 सिलेंडर ऐवजी याची जेवढी रक्कम आहे म्हणजे किती रुपये तर तुम्हाला लगेच स्पष्ट सांगतो. ही रक्कम तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये जिल्हे जाहीर झालेले आहेत. इकडे बघू शकता. ही 830 रुपयाची रक्कम आहे. ही आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहे. ही 830 रुपये आता पहिली भेटवस्तू असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे. इकडे बघू शकता. यापासून कोणीही वंचित राहणार नाही. सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे. मात्र आधार कार्ड देखील असणे गरजेचे आहे. आधार कार्ड सर्वांकडे तर असतात. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आधार कार्ड आहे का नाही कमेंटमध्ये सांगा. ही 830 रुपये देखील आता हे लाडक्या बहिणींना सरकारमार्फत देण्यात येणार आहेत. 830 रुपयांची रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पहिली भेटवस्तू देण्यात येणार आहे. यामध्ये 13 जिल्हे आहेत. 13 जिल्ह्याची नावे आपण पुढे पाहणार आहोत. जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे. तर आता लाडकी बहीण योजनेमध्ये पहिला जिल्हा कोणता आहे त्या ठिकाणी पैसे वाटप सुरू होत आहे. तर इकडे बघा.
9 जिल्ह्याची नावे आलेली आहेत। आता आपण ते 9 जिल्ह्याची नावे पाहूयात। पहिला जिल्हा यामध्ये जर विचार केला तर आता उत्तर महाराष्ट्रातील पाहायला मिळत आहे। उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये चांगला दिलासा हा लाडक्या बहिणींना मिळणार आहे। नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आता लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आलेली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण की आता थेट लाभ लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात होणार असून नंदुरबार जिल्ह्यामध्ये एप्रिलच्या 10व्या हप्त्याचा आता पहिला मेसेज येत आहे, तर दुसरा मेसेज मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचा हा दुसरा मेसेज देखील आता कोणत्याही क्षणी येऊ शकतो। ही दोन्ही रक्कम मिळून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात चांगले पैसे हे आता जमा होणार आहेत। चांगली रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। यामध्ये नंदुरबार जिल्हा देखील पात्र ठरलेला आहे। आता एवढंच नाही तर या जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील मिळणार आहेत। आता लक्ष देऊन व्हिडिओ ऐका, कारण की जिल्ह्याची नावे सांगत आहे। तुमच्या जिल्ह्यात खुशखबर आहे, मोठी रक्कम तुम्हाला पाहायला मिळेल। जिल्हा सोलापूर रुपये देखील गॅस सिलेंडर येणार आहे। गॅस सिलेंडरची महिलांच्या तुम्हाला मिळणार आहे, जमा केली जाणार आहे। जिल्ह्याची नावे आपल्याला जे कोणी आता व्हिडिओ जिल्ह्यामध्ये अजून रक्कम येणार आहे 15 जिल्ह्यात आता जाहीर झालेले सिलेंडरची 100% नावे सांगत रुपये तुम्हाला मिळणार। होय तुम्ही आता जरी आता नसाल यामध्ये तुम्हाला काही नियम रद्द झालेले आहेत। सर्वांची देखील नावे सांगणार आहे। त्यापुढे आता खुशखबर आपण पाहूयात। मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे ते देखील पाहायला मिळेल। त्यापूर्वी कोणतं काम करायचं आहे ते तुम्हाला म्हटलं की तुम्हाला स्पष्टपणे मिळणार आहे। तर चला आता पुढे आपण बघूयात पुढच्या जिल्ह्यांची नावे। तर इकडे बघू शकता आता पुढच्या जिल्ह्याची नाव पाहण्यापूर्वी ते महत्त्वाची बातमी म्हणजे सर्वात मोठी अपडेट अशी आलेली आहे की आता सर्वांना जे आहे ती गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळणार आहेत। मात्र त्यासाठी महत्त्वाचं काम करावे लागेल। ते काम तर आपण पुढे सांगणारच आहोत। ही झाली आता पहिली भेट असतो। आता दुसरी कोणती आहे ते देखील आपण पाहणार आहोत, कारण ती पण जाहीर केलेली असून आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ती रक्कम देखील जाहीर केलेली आहे। तर इकडे बघू शकता काही लाडक्या बहिणींकडे आधार कार्ड असेल तर इकडे बघा आधार कार्ड असेल तर लवकरात लवकर हप्ता देखील येणार आहे। एप्रिलचा हप्ता व मेचा हप्ता लवकरात लवकर येणार आहे। आता सर्वांकडे आधार कार्ड असतं। आधार कार्ड आहे का नाही हो किंवा नाही कमेंटमध्ये सांगा। जर आधार कार्ड असेल तर एकच काम करायचं आहे, ते आधार कार्ड असल्यावर होणार आहे। ते कोणतं काम आहे ते आता तुम्हाला सांगणार आहे, शेवटपर्यंत बघत चला। कारण आता आधार कार्ड धारकांच्या बँक खात्यात एप्रिलचा 10वा हप्ता व मेचा 11वा हप्ता हे दोन्ही हप्ते मिळून आता रक्कम सर्वात अगोदर जमा केली जाणार आहे। त्यासाठी आधार कार्डामुळे तुमचे एक काम लवकरात लवकर होऊन जाणार आहे। तर इकडे बघू शकता आता एप्रिल महिन्याचे देखील पैसे तुमच्या बँक खात्यात येतील व मे महिन्याची बी जे काही पैसे असतील ते तुमच्या बँक खात्यात येतील। तर यामध्ये आता कोणत्या महिला पात्र आहेत, कोणत्या महिलांना कोणतं काम करायचं आहे, जेणेकरून आज किंवा तुमच्या काही तासामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये हे दोन्ही हप्ते येतील ते देखील आपण पाहणारच आहोत। त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी तुम्हाला द्यायची आहे, एक खुशखबर द्यायची आहे। इकडे बघू शकता 9 जिल्ह्यामध्ये वाटप मंजूर केले आहे सरकारने। अखेर आता जेवढी रक्कम लागणार होती तेवढी या 9 जिल्ह्यासाठी पोहोच झालेली आहे। आता फक्त महिलांच्या बँक खात्यात येणे बाकी आहे। त्यामधील पहिला जिल्हा आता आपण नंदुरबार सांगितलेला आहे। केव्हाही मेसेज येणार आहेत, मेसेजकडे लक्ष द्या। जे जिल्ह्यांची नावे मी सांगत आहे त्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी मेसेजकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आज देखील आली नसतील तर तुम्हाला फिक्स सांगणार आहे आता कोणती तारीख आहे ज्यांच्या बँक खात्यात पैसे आले नसतील त्यांच्या बँक खात्यात येण्यासाठी। तसेच महत्त्वाचा निर्णय म्हणजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी खुशखबर दिलेली आहे। इकडे बघा महिलांना आता वर्षाला 15,000 रुपयांपेक्षा अधिक रुपये मिळणार आहेत असं कोण म्हटलं आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणजे जे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, तसेच पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचे मुंबईचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांनी सांगितलं आहे की आता लाडक्या बहिणींना वर्षाला 15,000 रुपयांपेक्षा अधिकची मदत देऊन त्यांना आम्ही काही ना काही हातभार लावू शकतो असं त्यांचं काम सुरू असल्याची माहिती दिलेली आहे। म्हणजे आता या रकमेमुळे लाडक्या बहिणींना काही ना काही आधार मिळणार आहे, काही ना काही दिलासा आता नक्कीच मिळणार आहे। तर बघू शकता 5,000 नाही 10,000 नाही तर 15,000 रुपयांपेक्षा अधिक रुपये हे लाडक्या बहिणींना वर्षाला आपण देणार आहोत असं देखील उपमुख्यमंत्री म्हणालेले आहेत। त्यांनी पुढे सांगितलेलं आहे की आता शिलाई मशीनची देखील योजना राज्यात पाहायला मिळत आहे। याचा देखील लाभ आता लाडक्या बहिणींना होणार असून थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम देखील आता येणार आहे। मात्र आता लाडक्या बहिणींना शिलाई मशीन देखील मिळण्यासाठी एक अर्जंट काम करायचं आहे, जेणेकरून सर्वात अगोदर शिलाई मशीनचा देखील लाभ तुम्हाला पाहायला मिळेल। तर त्यासाठी जो फॉर्म असेल तो तुम्हाला शहरी भागामध्ये जायचं आहे। ते तुम्हाला काही कागदपत्रे सांगतील। यामध्ये पहिलं आहे आधार कार्ड, ते आधार कार्डाची झेरॉक्स, तसेच आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करणे, तसेच तुम्ही पात्र आहेत का नाही त्याबाबतच्या सर्व काही अटी पाहणे। हे केल्यानंतर तुम्हाला लगेच शिलाई मशीनचा देखील लाभ मिळणार आहे। शिलाई मशीन तुमच्या थेट घरपोच येईल, तुम्हाला देखील याचा लाभ मिळेल व हे 15,000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम वर्षाला तुमच्या बँक खात्यात जमाच केली जाणार आहे, मात्र 100% नक्की आहे। तर चला आता पुढचे जिल्हे आपण पाहूयात।
तर पुढील जिल्हा आहे लातूर. लातूर जिल्ह्यात देखील आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे. लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी देखील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात, त्यामुळे त्यांना देखील खुशखबरच म्हणावं लागेल. आता लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 10वा हप्ता व 11वा हप्ता जे काय मिळणार आहे त्याची पूर्णपणे तयारी झालेली आहे. म्हणजे आता फक्त एक वाटपाचे आदेश बाकी राहिलेले आहेत. मात्र काळजी नसावी, आता कोणत्याही क्षणी तुम्हाला 2 असे मेसेज येतील. एक पहिला मेसेज येणार आहे 10व्या हप्त्याचा, तर दुसरा मेसेज येणार आहे 11व्या हप्त्याचा. असे दोन्ही मेसेज तुम्हाला येऊन जातील व तुमच्या बँक खात्यात दोन्ही महिन्याचे पैसे हे जमा होऊन जातील. मात्र त्यासाठी सरकारने एक नियम काढलेला आहे. आता हे काम केलं तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत, अन्यथा तुमच्या बँक खात्यात एप्रिलचा हप्ता येणार नाहीये, नाही ना मेचा हप्ता येणार नाही, कोणताही हप्ता येणार नाही. हे काम सर्व बहिणींना करावंच लागेल. तुम्हाला वाटत असेल आतापर्यंत हप्ते मिळाले, आम्हाला काही करायची गरज नाहीये, मात्र हे काम जर तुम्ही केलेलं नसेल तर तुम्हाला आता 100% करावं लागणार आहे, अन्यथा तुम्हाला हप्ता मिळणार नाहीये. जरी वाटप सुरू झाला तरी तुमच्या बँक खात्यात हप्ता येणार नाहीये. तर ते काम देखील आता नक्की ऐका, कारण की तुमचा मोठा फायदा होणार आहे. हे काम कोणतं काम करायचं आहे तुम्हाला इतर व्हिडिओमध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही. हा व्हिडिओ जर पाहत असाल तर शेवटपर्यंत बघा, सर्व काही अपडेट पाहायला मिळेल व गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं आहे ते देखील सांगितलं आहे, जेणेकरून 100% तुमच्या बँक खात्यामध्ये गॅस सिलेंडर योजनेचे देखील किती रुपये, तर 830 रुपये हे बँक खात्यात जमा होऊन जातील. तर चला महत्त्वाचं काम आपण पाहूया. तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी महत्त्वाचं काम म्हणजे सर्वात अगोदर लाडक्या बहिणींकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आता आधार कार्ड तर हे असतंच, जर आधार कार्ड नसेल तर हप्ता कायमचा बंद केला जाणार आहे. मात्र आधार कार्ड असेल तर सर्वात अगोदर आधार कार्ड जे तुमचा मोबाईल नंबर असतो, हा जो मोबाईल नंबर आहे याच्याशी तुम्हाला आता लिंक करायचा आहे. एवढं काम जर केलं, तुम्ही जर हे लिंक करून टाकलं तर तुम्हाला काळजी नाहीये. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केल्यानंतर थेट लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या मार्फत जमा होईल. सरकारच्या मार्फत तुमच्या बँक खात्यात रक्कम येऊन जाईल, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये. थेट लाभ तुमच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे. थेट रक्कम ही तुम्हाला देण्यात येणार आहे. म्हणजे ही लाडक्या बहिणींसाठी खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाही. आनंदाची बातमी ही लाडक्या बहिणींसाठी आता सरकारकडून आलेली आहे. तर आता लातूर जिल्हा झाला. पुढचा जिल्हा तुम्हाला सांगतो, इकडे बघा. पुढचा जिल्हा आहे बुलढाणा. या बुलढाणा जिल्ह्यात देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे. तर एकंदरीत या जिल्ह्याचा विचार केला तर आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये चांगली रक्कम येणार आहे. तर आता एप्रिलचे पैसे व मेचे पैसे असे 2 हप्ते कोणत्याही क्षणी आता येऊ शकतात. जेवढी रक्कम लागणार होती तेवढ्या रकमेला सरकारकडून मंजुरी मिळालेली असून आता थेट बँक खात्यात ही कोणत्याही क्षणी जमा केली जाऊ शकते. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय. ही एक आनंदाची बातमी बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. किती रक्कम जमा होणार आहे, तर या ठिकाणी आता एप्रिल महिन्याचे 1500 रुपये व मे महिन्याचे 1500 रुपये अशी रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. मात्र एवढं लक्षात ठेवा की आजच या ठिकाणी या जिल्ह्यात येईल म्हणून असं नाहीये, किंवा पुढच्या काही तासानंतर देखील कोणत्याही क्षणी या ठिकाणी मेसेज येतील व ही रक्कम जी आहे ती बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाईल, हस्तांतरित केली जाईल. तर आता इकडे बघा, महत्त्वाची बातमी म्हणजे यामध्ये कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी पैसे सर्वात अगोदर मिळणार आहेत. त्या बँकांची नावे आपण आता सर्वात अगोदर पाहण्याचा आपण प्रयत्न करूयात, कारण की ज्या बँक आहेत त्या बँकामध्ये सर्वात अगोदर हप्ता येणार आहे. सर्वात अगोदर रक्कम ही आता पोहोच केली जाणार आहे. तर इकडे बघू शकता, पहिली बँक आहे SBI. SBI बँकेमध्ये जर खाते असतील तर खुशखबर समजा. SBI बँकेमध्ये देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. सर्वात अगोदर थेट लाभ हा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे लाडक्या बहिणींसाठी खुशखबरच म्हणावं लागेल. SBI मध्ये बँक खाते आहे का नाही, हो किंवा नाही सांगा. खुशखबर आलेली आहे. थेट लाभ हा तुमच्या बँक खात्यात होणार असून आता SBI धारक बँक खात्यात देखील आता लाडक्या बहिणींना चांगली खुशखबर आहे. या ठिकाणी देखील पैशाचे वाटप केले जाणार आहे. तर आता लक्षात घ्या, दुसरी बँक देखील कोणती आहे, अन्यथा लाभापासून वंचित राहताल. थोडासा व्हिडिओ राहिलेला आहे, आता फक्त 1 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे. 1 मिनिटाचा व्हिडिओ इथून पुढे लक्ष देऊन तरी ऐका. सर्व तुम्हाला योजनांचा लाभ 100% मिळेल व आता कोणत्या वेळेला ठीक लाडकी बहिणीचा हप्ता येणार आहे ते तुम्हाला फिक्स सांगणार आहे. तर इकडे बघू शकता, आता महत्त्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे. पुढील बँक आहे ती म्हणजे आता SBI बँक तर पाहिली तर बँक ऑफ महाराष्ट्र. या बँकेत देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील आता चांगली रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहे. आता तुम्हाला इथे लिहून सुद्धा दाखवत आहे. पहिली बँक तुम्हाला सांगितली आहे, पहिली बघू शकता ही बँक ऑफ महाराष्ट्र. SBI झाल्यानंतर या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये चांगली रक्कम आता सरकारमार्फत येत आहे. सरकारमार्फत चांगला दिलासा लाडक्या बहिणींना मिळणार असून आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील हे पैसे सर्वात
अगोदर आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता ही खुशखबरच आहे. पुढील बँक आहे ते म्हणजे इकडे बघा पोस्ट बँकमध्ये देखील हे पैसे आता सर्वात अगोदर येतील अशी देखील माहिती सध्या स्थितीला मिळत चाललेली आहे. ही एक महत्त्वाची अशी अपडेट देखील आपल्याला म्हणावं लागेल. आता यामध्ये जर बँक खाते असेल तर हे खुशखबरच दिलासा देणारीच अपडेट असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. तर अशाच लाडकी बहीण योजनेच्या अपडेटसाठी रोजचे रोज चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून सर्वात अगोदर अपडेट मिळून जातील. तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. धन्यवाद.